शववाहिनी आहे ज्यामध्ये अजित पवार यांचं पार्थिव आहे। गाडीमध्ये अजित पवारांचे चिरंजीव जय पवार आणि पार्थ पवार दोघंही आहेत। काल दोघंही धाय मोकलून रडत होते कारण आपले वडील त्यांनी गमावलेले आहेत। पण आज स्वतःला सावरण्याचा ते प्रयत्न करतायत। कार्यकर्त्यांना देखील त्यांना धीर द्यायचा आहे। पवार कुटुंबाला हा एक मोठा धक्का। महाराष्ट्राच्या राजकारणातलं दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून अजित पवार परिचित होते, प्रसिद्ध होते। लोकांना वेगवेगळ्या भाषणातून बोलण्यातून आपलंसं करून घेण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती, त्यांच्या भाषणाची पद्धत होती। पण अजित पवार जितके रोखठोक, बेधडक आणि स्पष्ट वक्ते होते तितकेच ते प्रेमळ सुद्धा होते आणि लोकांबाबत आपुलकी असणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध होते। लोकनेते अशीच त्यांची ओळख निर्माण झालेली होती। बारामतीचा विकास त्यांनी कशा पद्धतीने केला याची साक्ष देणाऱ्या अनेक इमारती, अनेक संस्थांना आज बारामतीमध्ये उभ्या आहेत, अनेक प्रकल्प आहेत। बऱ्याचदा काही विकास कामं बघण्यासाठी आपल्या देशातले तज्ज्ञ हे विदेशात जात असतात, पण बारामतीचा विकास बघून विदेशातले तज्ज्ञ हे बारामतीमध्ये यायचे। शेतीमधलं AI तंत्रज्ञानाचा वापर असो व अन्य अनेक शेतीमधले नवनवीन विज्ञानाचा वापर करत केलेले प्रयोग असो, शेती क्षेत्राची उत्तम जाण होती। सहकार क्षेत्र अजित पवारांना ठाऊक होतं, राज्याच्या आर्थिक नाड्या त्यांना माहिती होत्या। असा सर्व क्षेत्रात संचार असलेला हा नेता गमावणं हे आपल्या राज्याचं आजचं मोठं नुकसान आहे। कोणाला स्वप्नात सुद्धा खरं तर वाटलं नसेल की अजित पवार एवढ्या लवकर जनमानसातून निघून जातील। अतिशय दुःखद घटना असल्याचं सर्वच नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आणि यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल पुन्हा एकदा त्यांनी जेव्हा माध्यमांसमोर ते व्यक्त झाले तेव्हा त्यांना सुद्धा अश्रू अनावर होत होते त्यामुळे अगदी सामान्य कार्यकर्त्यांपासून ते अगदी मोठमोठ्या नेत्यांपर्यंत मन हेलावून टाकणारी ही कालची दुर्घटना घडलेली होती। आपण ही 3 दृश्य पाहतोय। पार्थिव काटेवाडीकडे रवाना झालेला आहे, त्याची दृश्य काटेवाडीकडे जातानाची ही दृश्य आपण पाहतोय। तर काटेवाडीमध्ये सध्या प्रतीक्षा आहे ती अजित पवार यांच्या पार्थिवाची। मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय या ठिकाणी लोटलेला आहे। गावातली मंडळी जी सगळी आहेत, नेहमी अजित पवारांना पाहणारी ही सगळी शेजारपाजारची मंडळी, गावकरी जे आहेत, सामान्य गावकरी बंगल्यावर सध्या आलेले आहेत। बंगला अजित पवारांचा प्रसिद्ध होता, त्याला बंगलाच म्हटलं जायचं काटेवाडीतला। विद्या प्रतिष्ठानमध्ये एके ठिकाणी अंत्यसंस्काराची आता ही तयारी सुरू आहे। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर एक मोठा चौथरा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे आणि याच चौथऱ्यावर अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे। या ठिकाणची संपूर्ण पाहणी, आढावा, सगळ्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत रोहित पवार। संपूर्ण पवार कुटुंबीय आज एकवटलेलं आहे। खरं तर नेहमीच पवार कुटुंबाची एकत्रित दृश्य आपण पाहिलेली आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्तानं, सणा लग्न समारंभानिमित्तानं। मात्र आज ज्या दुःखद प्रसंगामध्ये सगळं पवार कुटुंबीय एकत्रित आलेलं आहे, अजित पवारांना भावूक निरोप दिला जातोय, नमस्कार केला जातोय त्यांच्या पार्थिवाला आणि गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या जातात। तर काटेवाडीमध्ये काही मिनिटांमध्ये आता अजित पवार यांच्या पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। रस्त्याच्या दुतर्फा गावकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांचं अंतिम दर्शन असं रस्त्यावर सुद्धा घेतलं जात आहे। अत्यंत भावूक असं हे सगळं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तर आपण आज सकाळपासून आणि कालपासूनही ज्या प्रतिक्रिया पाहतो यामध्ये अनेकदा अजित पवारांच्या लवकर उठून कामाला लागण्याचा उल्लेख झाला आणि यामध्ये माध्यमांमध्ये सुद्धा आपण अनेकदा पाहिलं असेल की काही कामांसाठी अजित पवार पाहणी करण्याकरता जर उतरत असतील रस्त्यावर तर ते सकाळी 6च्या आतच त्या ठिकाणी पोहोचायचे। त्यांच्या अपॉइंटमेंटसुद्धा कामाच्या संदर्भात सकाळी 6 वाजता असायच्या, तेव्हा समोरच्या माणसाला एक प्रकारे जो एक ऑकवर्डनेस यायचा इतक्या सकाळी उठून कसं काय। तर अजित पवारांचं हेच ते वैशिष्ट्य होतं, म्हणूनच काटेवाडीतल्या लोकांना सुद्धा त्यांचा हा अनुभव होता की दादा काटेवाडीत आले की सकाळीच संपूर्ण गावाची पाहणी करायचे। प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर चौकातल्या त्यांचं लक्ष असायचं। काही उद्घाटनाचे कार्यक्रम जेव्हा मुंबईमध्ये काही कार्यक्रम असायचे तर त्याआधी गावातल्या काही मंडळींच्या दुकानाची, घराची, कशाची जी व्यवसायाची उद्घाटनं असायची ती सुद्धा सकाळी 6 वाजता व्हायची। त्याच्यामुळे ह्या आठवणी लोकांच्या मनात कायम राहतील, जागृत राहतील आणि ह्या सगळ्या आठवणींना आज हा परिसर
हळहळलेलं आहे. आपण पाहतोय महिलांचं प्रमाण सुद्धा तितकंच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. काही शासकीय गाड्या पाहायला मिळतात. मोठमोठी नेते मंडळी आज काटेवाडीमध्ये पोहोचतात आणि त्याचबरोबर पवार कुटुंबात सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. आज फक्त नेते मंडळीच नव्हे तर प्रशासकीय अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेत. खरं तर प्रशासनावरची अजित पवारांची जी पकड होती, त्यांचा जो वचक होता प्रशासकीय यंत्रणेवर, ती अनेक नेते मंडळी प्रमाणेच प्रशासकीय अधिकारी सुद्धा सांगत असतात की अजित पवारांचे जे बारीक लक्ष संपूर्ण प्रशासकीय कारभारावर असतं, इतकं लक्ष खरं तर कुठल्याच नेते मंडळीचं नसतं. मात्र अजित पवारांना या संदर्भात खूप मोठी जाण होती आणि याच्या संदर्भात गतीसुद्धा होती, म्हणून त्यांचं हे लक्ष असायचं. त्यामुळे खरं तर अनेकदा अधिकारी मंडळीसुद्धा वचकून असायची. ते दादांचं हे गुणगान शेवटपर्यंत खरं तर गायलं जाईल, कारण अजित पवार यांचा स्वभावच तसा होता. मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे अजित पवार नेहमीच कायमच सगळ्यांच्या स्मरणात राहतील. आजची सकाळ ही अत्यंत सुन्न करणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक खूप मोठं व्यक्तिमत्व हरपलेले काळाच्या पडद्याआड गेलंय. अंत्यदर्शनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आलेले आहेत. अजित पवारांवर प्रेम करणारे आहेत आणि कालपासून प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. ज्या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या ते बघितलं तर प्रत्येकाकडे अजित पवारांबद्दल बोलण्यासारखं भरपूर काही आहे. अजित पवारांसोबतच्या काही आठवणी आहेत, अजित पवारांसोबतचे काही किस्से आहेत. म्हणजे अजित पवारांचं स्थान या कार्यकर्त्यांच्या आयुष्यात किती आहे हे तर कळतंच, पण अजित पवारांच्या आयुष्यात सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांचं नेमकं काय स्थान होतं हे सुद्धा यावरून अधोरेखित करतं. आणि हेच कारण आहे अजित पवारांवर कुटुंबातल्या सदस्यासारखं कार्यकर्त्यांनी प्रेम का करावं याचं. आपण एरवी साखर झोपेत असताना पहाटे अजित पवारांचा दिवस सुरू व्हायचा. सगळं बारामती झोपलेलं असायचं, तेव्हा अजित पवारांच्या कामाच्या पाहणीला आणि कामाला सुरुवात व्हायची. पण आज अख्खं बारामती जागा आहे, पण अजित पवार मात्र काळाच्या उदरात निद्रिस्त झालेले आहेत. त्यामुळे शेवटचं आपल्या दादांना बघण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी आज उसळलेली आहे. अजित पवारांवर प्रेम करणारे राज्यभरातले नागरिक आज आलेले आहेत. यामध्ये कुठल्या एका पक्षाचे नेते नाही आहेत, एका पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत, तर अजित पवारांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस आहे. नवाब मलिक आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. नवाब मलिक यांच्यासाठी सुद्धा मधला काळ अतिशय कठीण होता, आव्हानांचा होता. पण या काळात सुद्धा आपल्या पक्षातला नेता म्हणून अजित पवार यांनी नवाब मलिकांची साथ सोडली नाही. त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत निवडून आणलं आणि शेवटपर्यंत नवाब मलिकांची साथ अजित पवार यांनी सोडली नाही. त्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये आता थोड्याच वेळात ही शववाहिका पोहोचेल. यामध्ये पार्थ पवार आहेत, जय पवार आहेत. तर कालचा दिवस अशी काहीतरी बातमी घेऊन उजाडेल याची कल्पनाही कोणाला नसेल, कारण अगदी परवा रात्रीपर्यंत काही बैठका झाल्या होत्या, काही महत्त्वाचे निर्णय झाले होते, विकास कामांबाबत चर्चा झाली होती आणि त्याचे फोटो सुद्धा समाज माध्यमांवर. झालेले आहेत आणि मंत्री आहोत याची तवा ते बाळगत नसायचं. अगदी छोट्यातलं छोटं काम जरी असलं तरी अजित पवार जातीनं त्यात लक्ष घालायचे आणि एखादा प्रश्न मार्गी कसा लागेल ते जबाबदारीनं बघायचे. शोकाकाळ होते आणि आता जी एक या ठिकाणी आपण गर्दी बघतोय की अजित पवारांच्या समर्थनामध्ये, अजित पवारांच्या एकंदर आठवणी जाग्या करत घोषणा देखील दिल्या जातात. अजितदादा अमर रहे या घोषणांनी हा खरं तर परिसर संपूर्ण असं म्हणतो दुमदुमतोय.